नमस्कार. न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज शिवसेनेचे अभिषेक संजय जाधव यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस म्हटला की बऱ्याचदा गाजावाजा केला जातो, परंतु लोकउपयोगी उपक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मोफत आयकर रिटर्न फाईल तुम्हाला काढायची असेल, ज्यासाठी खर्च जवळपास 5 ते 6 हजार रुपये होतो, तो आता तुम्हाला करावा लागणार नाही. या व्यतिरिक्त आयुष्यमान भारत कार्ड असू द्या किंवा नेत्र तपासणी शिबिर असू द्यात, अशा अनेक शिबिरांचं आयोजन जे आहे ते अभिषेक संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे. बदलापूर पश्चिम परिसरात याचं आयोजन पार पडते. संजयजी जाधव त्यांच्यासोबत महिला पदाधिकारी शिवसेनेच्या मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. दुसरीकडे आपण बघत असाल तर या आरोग्य शिबिराला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आज या ठिकाणी बरेच शिबिर आहेत ज्यांचं मोफत आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण बघत असाल तर इथे तुमची सर्वप्रथम नेत्र तपासणी जी आहे ती केली जाते आणि त्यानंतर दुसरीकडे मोफत आयकर रिटर्न तुम्हाला काढायचं असेल तर ते तुम्ही काढू शकणार आहात. सगळं आज खरं तर याचं मोफत आयोजन जे आहे ते बदलापुरात करण्यात आलेलं आहे आणि आपण बघत असाल याच प्रसंगी आणि अभिषेक संजय जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि गेल्या अनेक दिवसांपासून एकंदरीत याचं आवाहन त्यांच्या माध्यमातून करण्यात येत होतं. यापूर्वीचा सुद्धा आपण वाढदिवस त्यांचा पाहिला तर एकंदरीत वृद्धाश्रम असू द्यात, लहान मुलांचा आश्रम असू द्यात किंवा शाळा असू द्यात, त्या प्रत्येक शाळांमध्ये किंवा आश्रमांमध्ये भेटी देऊन खरं तर हा वाढदिवस जो आहे तो साजरा केला जात होता आणि त्यांना त्यांच्या गरजू आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचं वाटप जे आहे ते या ठिकाणी केलं जात होतं. आणि त्यानंतर यंदाचाही वाढदिवस तुम्ही बघत असाल तर समाज उपयोगीच कार्यक्रम पार पडतात आणि त्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो. आपण अधिक माहिती घेऊन अभिषेकजी जाधव आपल्या सोबत असतील. वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वप्रथम. काय सांगाल, आज शिबिर सुरू होत आहे त्यासोबत? धन्यवाद. जसं की आपण बघत असाल सकाळपासून अनेक शिबिरांना सुरुवात झालेली आहे. तर आपण बरेच दिवसापासून बदलापूरकरांना आवाहन करत होतो की सर्वांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा. तसेच नेत्र तपासणी शिबिर, त्यानंतर मोफत ITR फायलिंग, आयुष्यमान भारत कार्ड आणि तुमचे मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर, असे 4 शिबिराचं आयोजन हे संजय जाधव फाउंडेशन व शिवसेना यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तर बदलापूरकरांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, कारण की आपल्याला माहिती आहे बरेचसे शिबिर जे इथे आयोजन केलेले आहे त्याचं जनजागृती ही कमी असल्यामुळे नागरिकांमध्ये त्याची माहिती अजून त्यांना पूर्णपणे नाहीये. तर त्याकरिता जे आपल्याला सरकारकडनं केंद्र सरकारकडनं जे आपल्याला सवलत आहेत किंवा आपल्याला काही शाश्वत भेटत असतील तर त्याचा आपण फायदा नक्कीच घेतलाच पाहिजे. तर त्याकरिता आपण अनेक शिबिरांचं आपण आयोजन केलेलं आहे. तर एवढंच परत एकदा सांगतो, आम्ही सगळे इथे आहोतच, पण जेवढं होईल 5 वाजेपर्यंत सगळे शिबिर आपले चालू असणार आहे. तर कुठे पार पडतो? निळकंठेश्वर हॉल, सुमन मेडिकल जवळ, सर्वोदय नगर, आपलं बदलापूर पश्चिमेकडील बाजारपेठ आहे तिथेच, त्याला लागतच निळकंठेश्वर हॉल आहे. तर कृपया करून सर्वांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा अशीच विनंती करतो. अर्थात प्रत्येक वर्षी त्यांचा वाढदिवस आपण बघत असाल तर सामाजिक उपक्रम काही ना काही पार पडले जातात. चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत हे उपक्रम असतात. यंदाही काहीतरी वेगळे शिबिर पार पडतात. नाही, निश्चितपणे आमची शिवसेनेची संकल्पना आणि संजय जाधव फाउंडेशनची संकल्पनाच आहे की आपण या समाजासाठी काहीतरी देणं लागतो. या भावनेतून आम्ही गेली अनेक वर्ष, मग अभिषेकचा वाढदिवस असेल, माझा वाढदिवस असेल, आम्ही असंच साध्या पद्धतीने आणि लोकांना उपयोगी पडणारं ज्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करू शकतो त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी शिबिरांचं आयोजित करतो. या ठिकाणी सुद्धा नेत्र तपासणी शिबिर आहे मोफत, त्यानंतर मोफत ITR शिबिर आहे आणि मोफत तुमचं आयुष्यमान भारत आणि कॉम्प्युटर प्रशिक्षण, म्हणजे अशा विविध योजना ज्या राज्य शासनाच्या असतील, केंद्र शासनाच्या असतील, त्याच्या माध्यमातून लोकांना त्याचा लाभ मिळावा हा प्रमुख उद्देश त्या मागचा आहे. त्याचप्रमाणे मुलांना आपण संगणकीय शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काही कॉम्प्युटरचे कोर्सेस आपण विनामूल्य ठेवले. या ठिकाणी
त्यांना प्रशिक्षणाच्या काळातलं सगळं जे काय फीज असेल ती आम्ही भरणार आहोत. फक्त त्यांना एक्झाम फी या ठिकाणी भरायची, म्हणजे त्यांना एक गव्हर्नमेंट सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळेल एक्झाम पास झाल्यानंतर. तर अशा विविध योजना आजच्या या दिवशी बदलापूर पश्चिम येथील निळकंठेश्वर हॉल, सर्वोदय नगर, मोतीबाई टॉवरच्या मागे बाजारपेठ या ठिकाणी आयोजित केलेल्या आणि साधारण 11 ते 5 अशी ही वेळ असणार आहे. मी समस्त बदलापूरकरांना या ठिकाणी विनंती करीन की आपण या सर्व सुखसोयींचा लाभ घ्यावा. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की 24 मे म्हणजे अभिषेकचा वाढदिवस असतो. त्या वाढदिवसाच्या दिवशी तो 24 मेला अनेक असे उपक्रम राबवतो. मग अनाथ आश्रमामधल्या मुलांबरोबर तू त्याचा वेळ घालवतो, त्यांना तू खाऊ वाटप करतो, त्यांना जेवण देतो, त्यांना काही वस्तू ज्या संपूर्ण वर्षामध्ये आवश्यक असतील त्या देतो. काही वृद्धाश्रमात तो स्वतः जातो, त्या वृद्धाश्रमातल्या नागरिकांना तिथे हव्या असलेल्या काही सुखसुविधा, काही सामान तो त्याच्या वाढदिवसाच्या माध्यमातून देण्याचा दरवर्षी प्रयत्न करतो. आणि एकच फक्त भावना असते की आम्हाला आमच्या पक्षाचे शहर प्रमुख आदरणीय वामनदादा म्हात्रे यांची एक शिकवण आहे की आपल्याला शिवसेनेच्या तत्वानुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचं. त्याच धर्तीवर आम्ही पिता पुत्र काम करतो. आपण बघितले गेले 30 वर्ष माझं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मधलं असलेलं योगदान ते हेच आहे की आम्ही कुठल्याही गाजावाजा न करता किंवा कुठेही न करता फक्त आपल्याकडनं जे काही समाजासाठी उपयोगी असेल त्या गोष्टी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करत असतो. त्या दृष्टिकोनातून आज मी बदलापूरच्या तमाम आमच्या नागरिकांना या ठिकाणी विनंती करेन की या योजनांचा लाभ घ्यावा आणि आणखीनही काही त्यांच्या सूचना असतील त्या सूचना सुद्धा आम्हाला द्यावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्याचंही सुद्धा शिबिर या ठिकाणी लावलं जाईल. धन्यवाद दिलेल्या माहितीसंदर्भात. कशा शुभेच्छा देताय उपक्रमात? हो. संजय जाधव, सगळ्यांना आधी जय महाराष्ट्र. संजय जाधव फाउंडेशन निर्मित आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक जाधव हे उच्च शिक्षित आज नेतृत्व आहे त्यांचं, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त 24 मे आजची तारीख, त्या निमित्ताने त्यांनी असे बरेचसे विविध कार्यक्रम ठेवले. नेत्र तपासणी म्हणा किंवा कॉम्प्युटर क्लासेस वगैरे असे आयुष्यमान कार्डाचे विविध कार्यक्रम त्यांनी छान राबवलेले आहेत. अजूनही काही ते कार्यक्रम करणार आहेत, वृद्धाश्रमाला भेट देणं वगैरे. आणि आम्हाला एक म्हणजे आमच्या महिला आघाडीला म्हणा की आमच्या वॉर्डमधून एक चांगलं नेतृत्व वामनदादांनी आम्हाला मिळवून दिलेलं आहे. नक्कीच ते पुढे जाऊन चांगलं कार्य करतील अशी आमची सगळ्यांची म्हणजे अपेक्षा आहे त्यांच्याकडून. चांगलं कार्य ते करू शकतात. तर एवढं बोलून मी समस्त महिला आघाडीकडून त्यांना आधी शुभेच्छा. एवढं बोलून मी धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. तर आपण बघत असाल तर शिबिराला इथून सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघत असाल तर तपासणी या ठिकाणी करण्यात आली आणि लगेचच त्यांना चष्म्याचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे. अर्थात आज मोफत चष्मा मिळालाय, मोफत नेत्र तपासणी केली आहे. आज मोफत त्याचं वाटप तुम्हाला करण्यात आलंय, काय सांगेल? साहेबांनी जे केलं खूप चांगलं काम केलेलं आहे आणि इथून पुढे साहेबांनी सगळ्यांची अशीच कामं करावी हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. अगदी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ते समाधान आहे, कारण की मोफत चष्म्याचं वाटप या ठिकाणी केलं जातंय. आणि एवढंच नाही तर संगणक प्रशिक्षण सुद्धा इथे आहे. विद्यार्थ्यांना जर मोफत संगणकाचं प्रशिक्षण हवं असेल तर ते संगणक प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. त्यामध्ये विविध कोर्स असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे.
अर्थात आज पूर्ण दिवस हे शिबिर बदलापूर पश्चिमच्या निळकंठ हॉल या ठिकाणी पार पडणार आहे. सुमन मेडिकलच्या अगदी लगतच आहे. त्यामुळे तुम्हाला या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल, मोफत संगणक प्रशिक्षण असेल, आयटी रिटर्न फाईल काढायची असेल ते सुद्धा तुम्हाला मोफत आहे. या व्यतिरिक्त आयुष्यमान भारत कार्ड सुद्धा आहे आणि मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप सुद्धा आहे. लवकरात लवकर तुम्ही सुद्धा या ठिकाणी या आणि या शिबिरांचा लाभ घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट साई कायचन, स्वतः ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.